भास्कर जाधवला देत नाही तो, असं असं थोडी असतं. भास्कर जाधवला एक गाजर दाखवलेलं आहे. नक्की भास्कर जाधव यांना गाजर दाखवा. सुनील प्रभू पण आपल्या सोबत आहे. सुनीलजी, टायगर तुम्ही पायरीवरती चर्चा करून विरोधी पक्ष नेतेपद मिळत नाही, त्यासाठी अध्यक्षांनी निर्णय घ्यावा लागतो. ऑपरेशन टायगर भास्कर जाधवांना तुम्ही ठाकरे खेळवताय, ते कधीच विरोधी पक्षांना बनवू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. असं आहे की त्यांना बनवायचं नसतं तर पक्षप्रमुखांनी त्यांचं नावही नसतं दिलं. बरं. पत्रकारांनी उगाच अशा पद्धतीच्या स्टेटमेंट घेऊन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. शेवटी हा निर्णय अध्यक्षांनी घ्यायचा आहे आणि अध्यक्ष निर्णय घेत नाहीत म्हणून विरोधी पक्ष नेता होत नाही. बरं, आज तुम्ही संजय शिरसाट आणि तुमची भेट झाली आहे, काय नेमकं दोघांमध्ये चर्चा? आम्ही विधानसभेच्या आवारात नेहमी भेटतो. चर्चा काय करायची, शासकीय काम असतं. ते मंत्री आहेत, मंत्री म्हणून त्यांच्याकडे जे खातं आहे ते आमच्या मुंबई शहरातील अनेक अशा ज्या काय वस्त्या आहेत तिकडे त्यांचा निधी असतो, वेगवेगळी कामं असतात, त्या निमित्ताने आम्ही चर्चा करतो. सहकार्य करतात की नाही? असं आहे, मंत्री म्हणून त्यांच्याकडे दिलेलं निवेदन त्याच्यावरती कारवाई करा हे घटनेने दिलेला त्यांचा अधिकार आहे. त्या अधिकारानुसार त्यांचं काम चालू आहे. विरोधकांना निधी मिळतो, विरोधकांना निधी मिळतोय का? निधी सोडून कारवाई करा असं शिफारस मात्र नक्की मिळते. सर ते एक आरोप आहे. आदित्य ठाकरेंनी सांगितलं 22 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत वेगळ्या गटाच्या, शिवसेनेतल्या. काय आदित्य ठाकरेंना कुठून काय मिळालं असेल माहित नाही, परंतु जर त्यांच्याकडे माहिती असेल तर असेल. परंतु आमच्यात तसं कुठेही भेदभाव नाही, मनभेद नाहीत आणि आमच्यातले आमदार जायचं काही प्रश्न येत नाही. प्रभू साहेब म्हणतात की निधीच सुनील प्रभू हे माझे मित्र आहेत, माझ्याबरोबर त्यांच्याबरोबर मी आणि माझ्याबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये राजकारण वेगळं, मैत्री हे वेगळी असते आणि ती मैत्री आम्ही नेहमी जपतो. माझ्यासारखा कार्यकर्ता तर नेहमी जपतो आणि म्हणून सुनील प्रभूंशी भेटताना आम्हाला कुठं दुरावा किंवा आमच्यातलं काहीतरी तलवार काढायचं असं काही नसतं. आम्ही मित्र आहोत, मित्र म्हणूनच राहणार. भविष्यामध्ये ते सोबत यावे अशी इच्छा आहे तुमची? ते सोबत यावे का नाही यावे हा त्यांचा निर्णय आहे, परंतु माझे मित्र ते कायम आहेत आणि राहतील. सर 22 शिवसेनेचे आमदार संपर्कात आहेत वेगळ्या गटाच्या, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं. आदित्य साहेबांकडे ती माहिती असेल म्हणून ते बोलले असतील. मी त्याच्यावरती बोलणं योग्य नाही. सराव परीक्षेच्या एका उत्तर प्रश्नपत्रिकेमध्ये उच्च जातीचं नाव काय असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे यवतमाळच्या एका परीक्षेत. काही वेळेला हे मूर्खपणा जे काय प्रश्नपत्रिका काढतात त्याच्यात ते असतात आणि त्यांच्यावर गंभीरपणे कारवाई सुद्धा करायला पाहिजे. कधी कधी प्रश्नपत्रिका विषयाशी संबंध नसलेले सुद्धा प्रश्न टाकलेले आपण अनेक वेळेला पाहिलेले. या विभागानं त्यांच्यावर आता कारवाई करणं गरजेचं आहे. सर एक मोठा निर्णय होणार आहे, सरकार घेणार आहे. वाघ हल्ल्यामध्ये किंवा बिबट्या हल्ल्यामध्ये जो कोणी मयत होईल त्याच्या घरातल्या कुटुंबियांना सरकारी नोकरी देणार आहे. चांगला निर्णय आहे, कारण की अचानक एखाद्या घरातल्या करता माणूस असेल किंवा कोणाचा व्यक्तीचा मृत्यू जर झाला तर ते घर अत्यंत दुःखाच्या खाईत जात असतं. त्यावेळेला त्यांना सहकार्य करणं सरकारची भूमिका जर असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. सर तुमचं मत अतिशय चांगला निर्णय आहे. सरकारने जो निर्णय घेतला आहे त्यामुळे त्या कुटुंबाला एक फार मोठा आधार मिळणार आहे. ते लवकरात लवकर शासनाने ही घोषणा करावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.